संभाव्य अल निनोच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्त्वाची बैठक घेतली। दुष्काळाचं संकट रोखण्यासाठी फडणवीसांनी या बैठकीमध्ये प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना सुद्धा दिल्या आहेत। पाण्याचं सुयोग्य नियोजन, जलसंधारणाच्या कामांना गती आणि जुन्या जलस्रोतांची दुरुस्ती आणि पुनरुज्जीवन यावर भर देण्याचे निर्देश त्यांनी दिलेत। यंदा पाऊस कमी असल्यामुळे पुढच्या उन्हाळ्याचा सुद्धा विचार करावा लागेल। पाणी वाचवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक पथक तयार करावं अशा सूचना फडणवीसांनी दिल्या आहेत। पाणी जलसंधारणाची कामं कुठली करणं आता उन्हाळ्याच्या मध्ये गरजेचं आहे। कृषी विभागाने काय गोष्टी केल्या पाहिजेत। मग सांगितलं BBF सारखं आपल्याला माहिती आहे की पाठीमागे BBF सारखं आपला यंत्रामुळं जास्त पावसाला पण त्याने जर पेरणी केली तर जास्त पाऊस जरी पडला किंवा दुष्काळ जरी पडला त्याचा खूप चांगला इफेक्ट पूर्वी आपल्या शेतकऱ्यांचा मिळालेला आहे। शेतकऱ्यांना आता 2-3 महिन्यामध्ये शेततळी यासारखी किंवा त्याला कागद वगैरे वरचा टाकण्यासाठी ताबडतोब ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे की जेणेकरून थोड्या दिवसामध्ये काय उपाययोजना करणं गरजेचं आहे की जेणेकरून त्यामध्ये शेतकऱ्याचं हित साधलं जाईल। यासाठी प्रयत्न चाललेला आहे आणि एल निनोच्या बाबतीमध्ये हवामान खात्याचा अंदाज वगैरे सगळा आज घेतलेला आहे। तात्पुरतं लगेच जलसंधारणाच्या बाबतीमध्ये काय गोष्टी तात्पुरत्या लगेच थोड्या दिवसासाठी काय करता येईल यासाठी मुख्यमंत्र्यांनी आता सूचना दिलेल्या आहेत। त्या बाबतीमध्ये शेततळ्यासारख्या योजना हाती घ्या, प्लास्टिक कागद, जेणेकरून शेतकऱ्याला जे काय आता पाऊस पडेल त्यात ताबडतोब त्याचं पाणी कसं त्याला साठवता येईल किंवा अशा गोष्टी त्यांनी सूचना दिलेल्या आहेत त्या बाबतीमध्ये। तर मुख्यमंत्री फडणवीसांनी या बैठकीमध्ये नेमक्या काय सूचना दिल्यात आपण पाहूयात। तर जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवाराची कामं तातडीनं पूर्ण करा। वित्त विभागानं तातडीनं निधी उपलब्ध करून द्यावा। दुरुस्ती आणि पुनरुज्जीवन ही कामं प्राधान्यानं करावी। चारा टंचाई होणार नाही याची काळजी घ्या, कारण इतर राज्यात सुद्धा अशीच परिस्थिती आहे। 2015 नंतर आपण बरंच काही शिकलोय। कमी पावसातही सिंचन देणारी ही साधनं आहेत असंही फडणवीसांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी सूचना दिल्या आहेत।